कॉमेडियन प्रणित मोरे यांच्याभोवती सुरू असलेला वाद आता आणखी गंभीर वळणावर पोहोचला आहे। सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेला आणि अनेकांच्या रोषाचा विषय ठरलेला वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात आता थेट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात केवळ प्रणित मोरेच नव्हे तर आणखी 2 जणांनाही आरोपी करण्यात आला आहे। नेमकं काय आहे ते संपूर्ण प्रकरण, कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांनी कोणत्या कारणामुळे ही कारवाई केली आहे, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। मंडळी, गेल्या काही दिवसापासून कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या स्टँड अप शो मधील काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही या क्लिपवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। अनेकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला तर काहींनी त्याच्यावर तीव्र नाराजगी व्यक्त केली। आता या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात एकूण 3 जणांना आरोपी करण्यात आला आहे। पहिलं नाव आहे कॉमेडियन प्रणित मोरे यांचं, दुसरं नाव आहे हिमांशू जागडा यांचं आणि तिसरं नाव आहे डॉक्टर सेजल पवार यांचं। आता प्रश्न पडतो की या तिघांवर नेमका आरोप काय आहे। तर हिमांशू जागडा यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून आक्षेप घेण्यात आला आहे। महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वक्तव्यातून महिलांची संमती आणि सन्मानासंदर्भात चुकीचा संदेश जात असल्याचं दिसून येतं। त्यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न हलक्यात घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दुसरीकडे डॉक्टर सेजल पवार यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहे। स्टँड अप शो दरम्यान प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली डॉक्टर सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा शवविच्छेदनासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहाबाबत काही टिप्पणी केली आहे। विशेषतः मृत पुरुषांच्या खाजगी अवयवाबाबत विनोद केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। सायबर पोलिसांच्या मते अशा प्रकारच्या टिप्पणीमुळे मृत व्यक्तीच्या सन्मानाला धक्का पोहोचतो आणि सार्वजनिक शालीनतेचाही भंग होतो। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरे, हिमांशू जागडा आणि डॉक्टर सेजल पवार यांना समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया तपासाच्या निकषावर अवलंबून असणार आहे। यासोबतच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया वापर करणाऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे। केवळ व्ह्यूज, लाईक, एंगेजमेंट किंवा आर्थिक फायद्यासाठी कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का पोहोचवेल अशा प्रकारचा मजकूर तयार करू नये किंवा तो पुढे शेअर करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। तसेच अश्लील किंवा आक्षेपार्ह स्वरूपाचा कंटेंट वारंवार शेअर करणाऱ्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे। आता या प्रकरणात पुढे काय घडतं, प्रणित मोरे आणि इतर आरोपीवर नेमकी कोणती कारवाई होते, हे तपासात आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यामध्ये समतोल कसा असावा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।